तालमीत राहायची सगळे, पाणी भरपूर आहे, इथं मंडई भरपूर मिळते, दुकान आहे, तर त्यामुळं काय कुठली फळाची भाजीपाल्याची काय अडचण नाही. आणि कुठल्याही खेड्यातल्या मुलं गोरगरिबाची पोरं आली तर त्यांच्यासाठी फी नाही, काय नाही. स्वतः काय असेल ते सगळं काय असेल ते सुखसोयी म्हणजे जे काय तालमीला जे काय येते त्याचं सगळं नामदेव नाना खर्च बघते. त्यामुळं आपलं गाबाळ घेऊन येणे, आपलं स्वयंपाक करणे, जे काय आपल्याला फक्त खुराकाला जेवढा खर्च येतोय तेवढाच आपण स्वतः खर्च करायचा. आता एवढे बरेचसे पहलवान आहेत, त्याच्याकडनं रुपया सुद्धा फी घेतलं जात नाही राहण्याची, नाही, स्वतः फक्त जेवढा खर्च येईल तेवढा. इथं आपल्या तालमीत आणखी विशेष म्हणजे मेस नाही, जे स्वतः करायचं स्वतः खायचं. बरं. नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी आता आलेलं आहे अकलूजमध्ये, आणि अकलूजमध्ये आलो तर म्हटलं शिवनेरी तालीम तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवावं. चला बघूया व्हिडिओच्या माध्यमातून तालीम कशी आहे, या ठिकाणी मुलं कुठनं आलेले आहेत, पैलवान कोण कोण आहेत, आणि एकंदरीत सराव कसा या ठिकाणी केला जातोय. चला व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. मित्रांनो, आलोत म्हणलं शिवनेरी तालीम जवळ, बघूया आपण काय कशी तालीम वगैरे काय. हा तालमीचा परिसर आहे पूर्ण. तालमीमध्ये अनेक असे पैलवान उपस्थित आहेत, कारण काही पैलवान आता कुस्तीचे सीझन चालू आहे, त्यामुळं काही गेलेले आहेत कुस्त्यांना, तर काही आहेत या ठिकाणी पैलवानांची प्रॅक्टिस चालू आहे, रस्सा चढत आहेत. तर हे संपूर्ण रस्त्याचा भाग आहे. मुलांच्या इकडे राहण्याची सुविधा आहे, इकडे काही मुलं राहत असतात, खोल्या आहेत, इकडे पण आहेत आणि वर पण आहेत. आणि तालमीचा आखाड्याचा भाग आत आहे, बघूया कशा पद्धतीने आहे काय. तर या ठिकाणी पैलवान पण आहेत, सराव करत आहेत. मंडळी, प्रत्येक तालमीचा भाग जो असते महत्त्वाचा भाग म्हणजे तालमीमध्ये असणारा लाल आखाडा, लाल मातीचा आखाडा, तेच याच पद्धतीनं इथं आहे शिवनेरी तालीमचा आखाडा. मंडळी, काल या ठिकाणी कुस्ती होती, त्यामुळं पूजन केल्या गेलेलं आहे, कारण जे मैदान असते त्यावेळेस तालमीचं पूजन केलं जातं आहे. या ठिकाणी शिवपिंड सुंदर अशी बनवलेली आहे, आणि तर पूजन केलेलं जे अवजारे आहेत तालमीमध्ये जे लागते ते सगळं या ठिकाणी पूजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी लोकनेते कैलासवासी दत्ता आप्पा वाघमारे यांचे फोटो आहे, जे की तालमीला सुरुवातीला जे घडवण्यामागं, पैलवान घडवण्यामागं यांचं खूप मोलाचं सहकार्य होतं, कार्य होतं. आणि इथं आपल्याला माहीतच आहेत रुस्तुमे हिंद, हरिश्चंद्र बिराजदार मामांचे फोटो आहे. मंडळी, जे पैलवानांच्या व्यायामातला प्रकार असतो, जोर, सपाट्या, जे काय आहे, डंबेल्स मारणं वगैरे, सगळे जे पैलवान जे आवश्यक आहे ते या ठिकाणी करत आहेत. पैलवान आहेत, बघूया काय काय कुठनं आलेलं आहे काय. तर सगळे पैलवान आहेत, या ठिकाणी सराव केलेले आहेत. मंडळी, मी तालमीत आलेलं आहे, आणि तालमीत आल्यानंतर पैलवानांशी जे हितगुज आहे त्यांच्याशी चर्चा गप्पा आपण करण्याचा प्रयत्न करतो, कारण की आपल्याला जाणून घ्यायचं असतं की कोणत्या जिल्ह्यातनं या तालमीमध्ये पैलवान आलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. या तालमीमध्ये भरपूर अशी संख्या दिसते, छोटे मोठे असे पैलवान बरेचसे आहेत, आणि मोठे पण प्रसिद्ध असे पैलवान पण या तालमीमध्ये आहेत. पैलवान, मला सांगा, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आपण आलेला आहात, पैलवान तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं आलाय? हे जिल्ह्यात. बरं बरं. तुम्ही पैलवान? सातारा. तुम्ही? माशिर. बरं. पैलवान तू छोटा? माळशिरस. बरं बरं. पैलवान? सोलापूर. विजय दादा, तुम्ही कुठले? उस्मानाबाद. सोलापूर. सोलापूर. पैलवान? उस्मानाबाद. सोलापूर. सोलापूर. पुणे. म्हणजे पुण्याचं कुठलं? इंदापूर. बरं. मंडळी, जरी आपण म्हणतोय ना कुस्तीची पंढरी ही कोल्हापूर आहे, परंतु पैलवानांची पंढरी ही सोलापूर आहे. कारण की बऱ्याचशा तालमीमध्ये जातोय आपण, जास्तीत जास्त जे पैलवानांची संख्या आहे ती सोलापूर जिल्ह्यात नाही, आणि ह्या पण तालमीमध्ये मला वाटते जास्तीत जास्त संख्या असणार आहे सोलापूरची. किती मुलं आहेत एकूण तालमीमध्ये? 80-90 आहेत. बरं, काय कोणकोणत्या जिल्ह्यामधनं या ठिकाणी पैलवान आहेत?
बीड, परभणी, परळी, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली, उस्मानाबाद जिल्हा. कुठल्या पहिलवान तुम्ही? नगर. बरं बरं. यात परभणीचं कोण आहे काय? घरी घरी. हिंगोली? बरं बरं. लातूर? बरं बरं. सोलापूरचे कोण आहे? थोडं हात वर करावं तेव्हा. मी म्हटलं ना की पैलवानांची पंढरी हे सोलापूर आहे. बघा प्रत्येक तालमीत अशी संख्या तुम्हाला जास्तीत जास्त दिसते आणि खरोखर कौतुक आहे की त्या लोकांचं त्या भागातल्या की पैलवानांना सपोर्ट करतात आणि घरातील एकतरी मुलगा पैलवान असावा या उद्देशानं तालमीमध्ये पाठवतात. लहान मुलं आहेत, पैलवान आहेत. पहिलं मला सांगा कितवीला आहे तुम्ही? 7वीला आहे. गाव कोणतं म्हणलं? गोंदी. गोंदिया? गोंदी. गोंदी. गोंदी म्हणजे ह्यातलं ना आपलं जालना जिल्हा? इंदापूर. इंदापूर. पहिला मला सांगा आईवडिलांची आठवण येत नाही तुम्हाला? एवढं लांब आला राहता एकटं? का येते असं येत नाही. जेवण वगैरे काय बनवता येते का सगळं? हां हां. चपात्या वगैरे भाजी का आणि कोण मदत करताय? बरं बरं. तर नक्कीच मंडळी आपण जे सातत्यानं सांगितलं जातं की कुस्ती केंद्रामध्ये तालमीमध्ये नुसतं पैलवान बनवत नाही तर एक सुसंस्कारित मुलं घडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. कारण एवढ्या कमी वयामध्ये सुद्धा ते स्वावलंबी आहेत. कारण स्वतः काम करतात. जेवण असो, कपडे असो, जे काय दैनंदिन दिनचर्या आहे ते स्वतः करत असतात. कारण की या ठिकाणी तसे संस्कार दिले जातात तालमीमध्ये. म्हणून पैलवान हे पडद्यामागचं जीवन हे काय असतं ते आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. या ठिकाणी पैलवान आहेत यांच्याकडनं जाणून घेऊया की दिनचर्या, दिवसाचं नियोजन, आठवड्याचं नियोजन काय असते. पहिलं मला सांगा दिवसाचं नियोजन आणि आठवड्याचं नियोजन कसं काय असतं? सकाळी पोरं 4 वाजता उठतात. सर येऊन वाजता येऊन उठवतात. उठल्यानंतर बाथरूमवरनं हे आल्यावर सपाटी असते 5-7ची सपाटी झाली की रनिंग, बॉल, पीजे ही झाल्यानंतर पुन्हा कोण नाश्ता पाणी करून कोण 9-9:30 वाजता आकडा करतं, कोण दोर चढतं, कोण कपी ओढतं डंबेलसह. ती झाल्यानंतर आंघोळ करून पाटणं स्वयंपाक केलेलं असतंय ती बनवलं जेवायचं. जेवल्यानंतर 1 तास इकडे तिकडे केलं की पुन्हा दूध 12 वाजता प्यायचं. दूध प्यायल्यानंतर झोपायचं. झोपल्यानंतर 3:30ला उठायचं. उठल्यावर बैठक मारायची. 700-1000 बैठक असते. बैठक झाल्यानंतर लढत असते. लढत झाल्यानंतर 300 ते 400 सपाटी असते. तिनं डंबेल्स, कप्पी, दोर याची प्रॅक्टिस असते. संध्याकाळी स्वयंपाक करून पुन्हा आहे असं. पहिला मला सांगा तालमीचा इतिहास पण तसा मोठा आहे. कारण बऱ्याचशा मैदानात तुमचे पैलवान जे आहेत बाजी मारतायत, म्हणजे मैदान मारतायत, तालमीचं नाव करत आहेत. परंपरा काय, इतिहास काय या तालमीचा? ही शिवनेरी तालमीची स्थापना 2001 साली झाली. स्वर्गीय दत्ताप्पा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालीम बांधली व त्यानंतर तालमीचे सगळे देखरेख नामदेव नाना वाघमारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी जाधव, जयसिंग बनगर सर हे करतात. तालमी तसेच मोठे पैलवान आहेत. 2010चे महाराष्ट्र चॅम्पियन विजय धुमाळ, संतोष जगताप, विलास दुईपुडे, अभिजित ननवरे, अण्णा डेरे, विजय मांडवे असे बरेच मोठे पैलवान आहेत. मैदानात 5 रुपयेपासून 50,000 जोडीपर्यंत आमच्या तालमीत पोरं आहेत. काय वाटते आता बरेचसे लहान पोरं आहेत या ठिकाणी पैलवान आहेत. या ठिकाणी तुमच्या तालमीमधले पण खूप मोठे पैलवान आहेत जे की उपमहाराष्ट्र केसरीपर्यंत मजल मारलेले आहे आणि तुमच्या तालमीचं जिल्ह्याचं नाव केलेलं आहे. पैलवान काय सांगाल की यावर्षी महाराष्ट्र केसरी झालेले आहे, बरेचसे पैलवान ओपन गटातनं उतरलेले महाराष्ट्र केसरीसाठी. काय आशा, काय भविष्यातलं काय वाटतंय तुम्हाला तालमीकडनं अपेक्षा? भविष्यात शिवनेरी तालमीला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देण्यासाठी अनेक पैलवान आहेत. तसेच आता चालू घडीला रेसला असलेले पैलवान संतोष जगताप, विलास दुईपुडे, विजय धुमाळ असे बरेच पैलवान आहेत. त्यांच्या खालोखाल विजय मांडवे, अभिजित ननवरे त्यांच्याकडे आशा आहेत शिवनेरी तालमीला. नक्कीच तुमची आशा जे आहे ते सत्यात उतरवा आणि नक्कीच पैलवानांच्या पाठीमागं आपलं संपूर्ण शुभेच्छा आहे. चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांचं हितचिंतक म्हणून खरोखर त्यांना भावी वाटचालीसाठी कुस्ती क्षेत्रामध्ये योगदान जे आहे अशाच पद्धतीनं व्हावं आणि चांगल्या पद्धतीनं कामगिरी करावं अशी आशा बाळगतो आपण. एकंदरीत फी, इथं सुखसुविधा काय आहेत, मॅटचं व्यवस्था आहे का, जे बाकीच्या गोष्टी आहेत ते उपलब्ध आहेत का इथं? इथं माती आहे, मॅट आहे, सगळं आहे. सगळं म्हणजे 2 कोच आहेत, वस्तात एक आहेत आणि सर पण सर आहेत, संभाजी जाधव वस्तात, नामदेव नानाजींच्या मार्गदर्शनाखाली तालीम आहे. या तालमीत राहायची सगळे, पाणी भरपूर आहे, इथं मंडई भरपूर मिळते, दुकान आहे, त्यामुळं काय कुठली फळाची भाजीपाल्याची काय अडचण नाही. आणि कुठल्याही खेड्यातल्या मुलं गोरगरिबाची पोरं आली तर त्यांच्यासाठी फी नाही, काय नाही. स्वतः काय असेल ते सगळं काय असेल ते सुखसोयी म्हणजे जे काय तालमीला जे काय येते त्याचं सगळं नामदेव नाना खर्च बघते. त्यामुळं
आपलं आपलं गाबाळ घेऊन येणे, आपल्या आपलं स्वयंपाक करणे, जे काय आपल्याला फक्त खुराकाला जेवढा खर्च येतोय तेवढाच आपण स्वतः खर्च करायचा. आता एवढे बरेचसे पहलवान आहेत, त्याच्याकडनं रुपये सुद्धा फी घेतले जात नाही राहण्याची. नाही, स्वतः फक्त जेवढा खर्च येईल तेवढा. इथं आपल्या तालमीत आणखी विशेष म्हणजे मेस नाही, जी स्वतः करायचं स्वतः खायचं. बरं म्हणजे आता बरेचसं काय ते लाईट आहे, फॅन आहे, पाणी आहे, ह्यांचा जो खर्च असतो मेंटेनन्सचं ते कसं भागवतात? ते स्वतः तालमीचे वस्तात भागवतात? स्वतः आमचं वस्तात आहेत ना ती सगळं बघतील. कोच लोकांना वस्तात लोकांचं काय जी तालमीचा जे खर्च आहे त्यांनी सगळं काय असेल ते बघतील. फक्त आपण येताना जे आपल्याला जे सामान लागते, हातरा पांगळा पिटी मनाचे लागते, जेवढं खुराक आपलं आपण खायचं. स्वतः ती 4 वाजता येतील, कुस्ती उठवतील, कुस्ती मेहनत करून घेतील, कुस्त्या टाकतील, कुस्त्या जोडतील, सगळं म्हणजे सगळं नियोजन ते करतील. फक्त इथं येऊन आपण फक्त त्यांनी सांगेल तेवढं कुस्ती मेहनत करणे पहिलवानची प्रपोज करणे. नक्कीच मंडळी, कौतुकाची गोष्ट आहे की या तालमीचं आणि वस्तादांचं, कारण की ह्या मुलांकडनं काही घेतलं जात नाही. कारण जे खर्च असतो ते स्वतः पैलवान करत असतात. बाकीचं इथं राहण्याचं वगैरे काही खर्च नाही. आणि जर या तालीमला जॉईन होऊ शकत असाल तर नक्कीच तुम्ही जॉईन होऊ शकता. मंडळी, मुलांना राहण्याची सोय आहेच. असं मॅट विभाग आहे जे की पैलवानांसाठी प्रॅक्टिस करण्यासाठी आहे. तर पूजन केलेलं आहे कारण मैदान झालेलं आहे इथं. त्यामुळं आत्ता मॅटवर काय प्रॅक्टिस पैलवान करत नाही आहेत. तर म्हणलं आहेत, तर म्हणलं भाग आलात तर दाखवूया. बऱ्यापैकी मॅट विभाग आहे हे. किती दिवस मॅटवर प्रॅक्टिस केलं जाते आणि मातीमध्ये किती दिवस केलं? आठवड्यातले 3 दिवस मॅटवर असते आणि 3 दिवस मातीत असते. इथं कोच कोण आहेत? म्हणजे प्रॅक्टिस जी आहे मॅटवरचं कोण करून घेतात? मॅटवरची प्रॅक्टिस जयसिंग बंडकर सर करून घेतात आणि मातीतली संभाजी असतात प्रॅक्टिस करून घेतात. बरं, ठीक. थंडाई वगैरे मारत आहेत पहलवान? थंडाई दिवसातनं किती घेताय काय? सकाळ आणि संध्याकाळी 2 टाइम? 2 टाइम. बरं. त्याचा उपयोग काय म्हणजे आहेच काय? जेवढे आपल्या अंगातला घाम वगैरे जातो ते रिकव्हरी करून देते सगळे. आता उन्हाळ्याचा भाग आहे, म्हणजे उन्हाळा सीझन आहे, तर याला काय थंड फ्रीजमध्ये ठेवताय का नॉर्मल आहे? नॉर्मल आहे. बरं. स्वच्छता करत असतात या ठिकाणी. साहित्य काढायला तर आठवड्यातनं यांचं स्वच्छता असतंय. तेव्हा एकदम क्लीन केलेलं आहे, सगळं स्वच्छ केलेलं आहे. कारण पैलवानांचं बऱ्याचशा ठिकाणी असतंय स्वच्छ केलेलं. पैलवान काय किती दिवसात नाही स्वच्छ करताय सगळं? आठवड्यातनं 2 वेळा. एक नंबर केला राव, कसलं दिसतंय बा क्लीन. आठवड्यातनं 2 वेळा? बरं. नाही मस्त केलं. अशाच पद्धतीनं पाहिजे स्वच्छता, प्रसन्न वाटतंय. त्याच्या मधल्यावर पण मुलं राहत असतात, कारण की बरेचसे पैलवान आहेत, जास्त संख्या आहे, त्यामुळं या ठिकाणी पण मुलं राहत असतात. हे असं मोठं हॉल आहे आणि पेटी वगैरे जे पैलवानांसाठी जे आहे ते सगळं आहे आणि या ठिकाणी पैलवान राहत असतात. तर मंडळी, या व्हिडिओला येथेच विराम देतो आणि शिवनेरी तालीमचा हा संपूर्ण भाग तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि लवकर भेटूया पुढील एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हित, जय महाराष्ट्र.